हे गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय हुरडा खायसाठी मेहर रिसॉर्टला, जे की यवत इथे आहे. मिली इथं उलट चालण्याचा प्रयत्न करत होती, पण ह्याच्या आधी ती खूप पडली आहे, त्यामुळे आम्ही तिला नाही चालू दिलं. गँग इकडे उभी आहे सगळी. जोशी राहिलेत सगळ्यात शेवटला. जोशी आहेत. जोशी राहिलेत सगळ्यात शेवटला. हा, यांच्यामुळे लेट झालाय आणि यांना फाईन लागणार आहे आज. चला मंडळी, निघतोय आता आम्ही. अंतर साधारण 65 किलोमीटर आहे इथून. तो मिली आणि आरती बसली इकडे माग. मिलीला आम्ही माग बसवतो, कारण का मिली गाडी चालवू देत नाही, पुढे पुढे येत असते सारखं. सो आमची गँग आता इथून आलाय, अजून बाकीच्या 2 गाडी यायच्या आहेत म्हणून थांबलोय आम्ही. जोशी आमच्या पुढे चाललेत. यांचं कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात उशिरा येणार आणि गाडी मात्र पहिला पळवणार. 7:30 वाजता आम्ही सोसायटीतून बाहेर पडलो आणि आम्ही रिसॉर्टच्या दिशेने निघालो. सूर्य असा छान दिसत होता आणि आम्ही अति खादाड असल्यामुळं आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला आणि बाकी सगळे गेलेत विदाऊट नाश्ता करता पुढं. पुढा रस्ता कच्चा लागलाय. जसं आम्ही यवत मध्ये एंट्री केली तर ही रेल्वे क्रॉसिंग होते इकडं आणि तिथून हा थोडासा रस्त्याचे कामं चालू आहेत, त्यामुळे हा पॅच फक्त कच्चा आहे. बाकी आता आमचं अंतर साधारण 1-2-3 किलोमीटर फक्त दाखवत आहे. बाकी सगळे आमचे गँग पोचले. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. सो स्टे कंटिन्यू, तोपर्यंत पोचतोय आम्ही लगेच. सो वी आर जस्ट अराइव्ड. मस्त ग्रीनरी आहे. समोरची गाडी कोणती? नाही, आपली नाही आहे ती. कार पार्किंग इकडे दाखवलंय. लोक थांबलेत ना. सो जस्ट आम्ही एंट्री केली. हातात बँड लावलेत आम्ही, या पद्धतीची बँड आहेत. इकडे फाउंटन्स आहेत, परत या बाजूला पण फाउंटन्स आहेत. 1.5 फूट. हे कुठे आहेत बघूया. चला, काहीतरी आणायचं असेल त्यांचं. त्यांच्या बायको काय जागेवर बसू देते का? पिट्टल तेच नुसता जोशीला. भरपूर मोठं आहे इकडे. परत वॉटर ऍक्टिव्हिटीज इकडे आहेत. फार्म स्टोर इकडे आहे. नाश्त्याची लाईन चालू झालेली आहे. तर अशा तऱ्हेने नाश्त्याचं आमचं नियोजन झालेलं आहे. दुसऱ्यांदा ते पण हे आमच्या आधी बसलेत. 12 ते 1 ऑरेंज. चल 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 गाडी स्टार्ट कर. चला जाऊया. अरे कॉफी पिऊ दे मला, एवढीच राहिल्या. चल चप्पल छोड़ गया. हम फास्ट स्टार्ट. हम फास्ट. गाड़ी चला. चढतील काय आता? हे वर चढणार का ही लोक? बायका वर चढणार का म्हणलं? आईला चाललं त्याचा वापर काय असते सांग. गाडीत ठेवून जाऊ काय उपयोग त्याचा? सामान बॅग ठेवते. पाहिजे म्हणून भांडून घेतली बॅग आहे. क्या बोला तूने? बघितलंस का? रील बनवली ना तसं कर. जेवण बनवताना झाडू करताना बॅग घेऊन. अच्छा, हमको सिखा रिया है. मिली आणि पोरांची मस्ती चालू आहे इथं. घरी गेलो असं दाखवा. 4-5-6 तिघ जण अशी पाय, आपण तिघ अशी नको. आम्ही पण एवढा पोच दिलेला नाही. झूठ बोल रहा है.
हे ना 1 2 3 हे नुसता फिरवायची काम चालू आहेत. हा इकडं फोटो काढ तिकडं फोटो काढ. हा नाही तर काय. चुनावी रैली में आप अपने लिए नारे काहे लगवा रहे हैं? लगवा नहीं रहे हैं, लग रहे हैं. जलवा है हमारा. ओ भांडू नका चला. ओय हाय कर ना हाय. मी इकडे बघ. बघा चष्मा घातलाय माणसाने. दिसतं का आता चष्मा? मग काय. आम्हाला नको थांब. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मिली कुठं आलीस तू? हे बघ हे बघ इकडं. अरे अरे मागे राहिली गाडी. अरे 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 मिली काय ऐकत नाही आमची. हा? खतरो के खिला. हे यांचं काय टाइमपास चाललाय बघा यांचं. पहिला बोट कुठला त्याच्यावर वाद चालू आहे. काय दिसतंय का? काय दिसतंय का बघा बरं. काहीच दिसेना झालंय. माणूस बेंगलोर वरनं डायरेक्ट तिकडं. सगळ्यात लेट आलेला मेंबर हा आमचा. सोनाली सगळ्यात लेट आलो त्याच्याबद्दल काही ना काही सगळ्याकडून मला मिळणार आहे. तुम्ही आम्हाला देणार आहे संध्याकाळी आईस्क्रीम. देखा आपने लापरवाही का नतीजा है. रस प्यायला ये माझ्या मित्रांची मुलं मिलीपेक्षा थोडी मोठी असल्यामुळं स्विमिंग पूल बघितलं की पहिल्यांदा कपडे चेंज करून पाण्यात उतरले. आणि त्यांना बघून मिली पण काही गप्प बसत नव्हती. त्यामुळं मला मिलीला घेऊन पाण्यात उतरावंच लागलं. मिली ऐकते कुठं. मिलीनं खरं छान एन्जॉय केला पूलमध्ये सुद्धा. नंतर आम्ही लगेच फ्रेश झालो आणि हुरडा खायसाठी गेलो. या रिसॉर्टमध्ये हुरडा खायचं नियोजन एकदम छान केलेलं आहे. 3 प्रकारचे टायमिंग ते देतात. जे सकाळी लवकर येतील त्यांना रेड बँड आहेत. हुरडा खाऊन झाल्यावर लगेच आरती रेन डान्स. रेन डान्स झाल्यानंतर केस वाढवण्याची नवीन पद्धत या मुलींनी शोधून काढली होती. यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारच करायला पाहिजे होता. या दोघींचं असं आहे कुठं पण गप्पा मारत बसतात. यांच्या गप्पांना वैतागून बघ त्या पोरानं म्हणलं तुम्ही जाता कमी ढकलू. मग या कुठं खाली आले त्या आल्या ह्या दोघी 10 दिवशी पडल्या. नंतर मिली मला म्हटली मला डक बघायचे आहेत. मग मी मिलीला घेऊन इकडे डक बघण्यासाठी घेऊन आलो. डक बघून आमचं पोट भरलं होतं. मग म्हणलं मिलीला चल तुला ससे दाखवतो. म्हणून मग ससे दाखवायला मी इकडे घेऊन आलो. ससे बघत असताना मिलीनं पुन्हा सशाच्या घरात पाय टाकला. म्हणून आम्ही तिला इकडं लव बर्ड्स बघायसाठी घेऊन आलो. आणि इथं बरेच पोपट वगैरे रंगीबेरंगी कलरचे होते. त्यामुळे मिली त्यांना हातात घ्यायसाठी मागे लागली होती. हे बघ मिली तू हात पुढे कर. ये गेला. अरे वा टुट्टू बघ मिली. टुट्टू आले. टुट्टू मिली तुला देऊ मी चिऊ.
मिलीला माझ्या हातातलं बघून तिला तिच्या हातात घ्यायचं होतं, पण तिच्या ओरडण्यामुळे ते जात होते पळून. हा आरतीकडे जा, नाही मारत नाही तुला, मला मारते, तुला नाही मारायचे. जा आरतीकडे, आरतीकडे जा, मारत नाही. अरे जावा रे आरतीकडं, अरे जा की आरतीकडं. चलो हे ते काका बोलवतात, चला चला. मिलीला इथं खूप मजा येत होती, त्यामुळे ती इथून बाहेर यायला नाही म्हणत होती. चलो बसणार आहे ना तिला पुढे बसायचं. जा तुम्ही जा. मिली कुठे चालली? हंबावर बसून. हे बघ इकडे हंबा मिली कसं चाललाय. ती पडतो. बसलीस ना व्यवस्थित? बघा असं झालं काय? दुखली असते का गाडी? मिली कोण आहे का? मिली हंबा आहे. कसं चाललंय? असं करतोय का? आम्हाला तिकडे बैलगाडीतून रपेट मारायला पाठवलंय आणि इकडे हे बघा आमचा माणूस झोपला इथं. कसली झोप लागल्या माणसाला. झोपणार का? हा फिरायला आले की झोपायला. सो मी आणि अवनीनं हे 2 पॉट बनवलेत. एस्थेटिक. तुमच्या रीलचं काय झालं? रील बनणार होती ना तुमची? कॅमेरामन नाहीये मी आहे की. काय झालं तुमचं सांगा. हा कालच मी म्हणलं होतं यांना, यांचं काय होत नसते. तू व्हिडिओ दाखव तुझा छान बनले का? घरातून आता कलर काम कर. ही बघा ही रिसॉर्टला कमी आणि भाज्या घ्यायला आल्या तिथं. यांना भाज्या गावात यांच्या भेटत नाहीत. हा होय तुम्ही फिरायला आलाय का भाज्या घ्यायला आलाय? ते फेकून देईल. गिनी बसलेले आहेत ना. खाणारेच खाऊ इकडे हात. तू माझं चाललं कुठं चाललं? कोकरू माझं चाललं कुठं चाललं? यांचा चाललाय बघा कसा टाइमपास डान्सचा. नाचत तर कोणीच नाहीये, नुसताच उभ्या आहेत या, नुसताच उभ्या आहेत. मिलीला काही ओळख लागत नाही, कुठेही घुसते मिली आमची. हमें सब पहचान. अरे वा वा क्लॅप क्लॅप. तुमच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, आमचं सगळं तिकडे लक्ष आहे. हे काय 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 परत बोला, काय परत बोला, परत बोला. कुठे लक्ष आहे? आमचं सगळं लक्ष तिकडे आहे आता. हा हे का इथं लक्ष आहे. बसली मिली. मिली आमचे मित्र सिरियस चर्चा करताना, आमचे मित्र सिरियस चर्चा करताना ट्रॅफिक संदर्भात, जेवणासंदर्भात. स्टार्टरचे काय मानकरी आहेतच आपल्या इथे, काय विशेष नाही. स्टार्टरची मानकरी मागाशी घोषणा केलेली की सासवडला कोणी असं काही विषय नसतो. कल्टी नाही मार, हे कल्टी मेंबर आहे. आता ह्या हायवेत आपण मगाशी इथं लागणार. पुढे जायचं परत माघारी युटर्न घ्यायला. बरं ठीक आहे, मी लावतो. होमचं टाक आपल्याला. सासवड सिटीतलं जावं लागेल ना आपल्याला मग. हो जस्ट आम्ही निघालोय.
ट्रॅफिक संदर्भातल्या पूर्ण गाईडलाईन्स बघितल्या आम्ही, कशा काय आहेत काय नाही आहेत, आणि मग म्हणलं आपलं निघावं. रिसॉर्ट तर मस्त आहे, नक्कीच आम्ही परत एकदा येणार आहे तिथं, आणि बघूया आपण काय कसं कसं नियोजन करायचं आहे परतचं. अशा तऱ्हेने आम्ही जेवणासाठी थांबलोय आणि व्हेज खायचं ठरलंय आज आमचं. या माणसामुळे व्हेज खायचं ठरलंय आमचं. आम्ही मागवलं टोमॅटो सूप आणि बाकी त्यांनी मागितलं हे मंचाव सूप. ही पोरं अशी खेळत होती आणि त्यात आमची मिली. थंडी वाजते तरी पण खेळायचंय. छान असं ॲम्बिशन आहे, मस्त गाणी लागले तिकडं. आणि हे लेडीज गँगचं चाललंय नुसतं फोटो फोटो फोटो. काय म्हणतात ऐका. जवळ असतं तर आम्ही आलो असतो, काय अडचण नसते आम्हाला. आम्ही थांबतोय इथं आईस्क्रीम खायला. ऐक ना मी नाही उतरत अरे. हा राहू दे. जरा पार्सल माझं दे ना. काय मिलीमुळे मला पार्सल घ्यावं लागतं. थँक्यू. हो झालं का, चला लवकर. सो अशा तऱ्हेने आम्ही आता आईस्क्रीम घेऊन घरी चाललोय. गुड नाईट गाईज, बाय, भेटूया लवकरच.